हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण मेहंदीचा आपला 11वा क्लास आहे. आजपर्यंत आपले 10 क्लासेस कंप्लीट झालेले आहेत. आजपर्यंतच्या क्लासमध्ये आपण डिफरंट टाईप ऑफ कोयरी, फ्लावर्स, लीफ अशा प्रकारचे आपण डिझाईन्स बघितलेले आहेत. तर आजचा आपला क्लास 11वा आहे. आजच्या क्लासमध्ये आपण रिव्हर्स मेहंदी डिझाईन बघणार आहोत. त्याचे किती प्रकारचे आहेत, कशी काढायची, त्याचा मेहंदीमध्ये कशा प्रकारे यूज होतो, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला मेहंदीला स्टार्ट करूया. आता आपण जी आजची रिव्हर्स मेहंदी बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण बेसिक डिझाईन काढण्यासाठी आपण या लाईन्सचा सरळ डिझाईनमध्ये सेम यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये अशा लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि वरच्या साईडनी बारीकमध्ये हम्प्स काढायचे आहेत. रिव्हर्स डिझाईनमध्ये मोस्टली आपण लोटसची डिझाईन बघितलेली आहे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट लोटसचे डिझाईन बघूया. कशा प्रकारे लोटस काढायचे, त्याचा कसा यूज करून घ्यायचा ते. फर्स्ट आपण स्ट्रेटमध्ये एक लोटस काढलेला आहे. सेकंड आपण राईट अँड लेफ्ट साईडनी पण लोटस काढून घेणार आहोत. अशा प्रकारचे दोन्ही साईडनी आपण लोटस काढून घेणार आहोत. मध्ये जिथे स्पेस सुटते त्या ठिकाणी पण आपण पानांचा आकार काढून घेणार आहोत. या डिझाईनमध्ये कुठे जागा नाही सुटली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण लोटसमध्ये शेडिंग भरून घेणार आहोत. कारण लोटसची साईज आपण थोडी मोठी काढलेली आहे, तर तुम्ही ज्या पण डिझाईनमध्ये साईज मोठी असेल तिथे अशी मध्ये शेडिंग भरून घ्यायची आहे, जेणेकरून मधली स्पेस थोडी कमी वाटेल. म्हणजे शेडिंग भरून घ्यायची आहे. शेडिंग भरून झाल्यावर आउट साईडनी डार्कमध्ये आउटलाईन करून घ्यायची आहे. अशी आउटलाईन काढून घेतल्याने मधले फ्लावर छान असं उठून दिसतं. याला रिव्हर्स डिझाईन त्यासाठीच म्हणतात, कारण आपण जे मध्ये डिझाईन काढून घेतो आहोत फ्लावर्स वगैरे, त्याची आउटसाईड आपल्याला पूर्ण डार्कमध्ये बॉर्डर करून फिल करून घ्यायची आहे. नेक्स्ट डिझाईन आपण बघणार आहोत. ही डिझाईन थोडी वेगळी आहे. यामध्ये आपण लोटस टाईपमध्येच त्याचे जे कळी असतात त्या टाईपमध्ये छोटे छोटे फ्लावर्स काढणार आहोत. तर या ठिकाणी जे आपण मधली डिझाईन जी काढणार आहोत फ्लावर्सची, ती डिझाईन काढतानाच थोडी मोठी काढायची आहे, सुटसुटीत अशी. कारण तुम्ही जर लोटसची डिझाईन किंवा जे पण तुम्ही फ्लावर काढता, लीफ काढता, पानांचा आकार काढता, तर ती जर डिझाईन तुम्ही काढतानाच छोट्या साईजमध्ये जर काढली तर आउटसाईडने तुम्ही जी बॉर्डर भरणार आहात डार्कमध्ये, ती बॉर्डर भरून झाल्याच्या नंतर मधले जे फूल असणार आहे ते आणखीनच छोटं दिसेल. तर तसं होऊ नये यासाठी जे तुम्ही डिझाईन काढणार आहात फ्लावर्सची वगैरे, ती थोडी मोठ्या साईजमध्ये काढायची आहे, जेणेकरून आउटसाईडने आपण छान अशी फिल केल्याच्या नंतर मधलं फूल छोटं दिसणार नाही. आता या ठिकाणी आपण दोन्ही साईडने 2-2 फ्लावर काढून घेतलेले आहेत, पण मधली जी स्पेस आहे ती थोडी मोकळी वाटते आहे, त्याच्यामुळे आपण तिथं पण एक कळी काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ती पूर्ण फिल करून घेतलेली आहे जागा. मध्ये जिथे जागा वाटते आहे तिथं पण आपण पानांचा आकार काढून घेऊन ते पूर्ण फिल करून घेतलेलं आहे. मधली स्पेस वगैरे जी आहे सुटलेली ते आपण पूर्ण डार्क बॉर्डरमध्ये भरून घेऊया. ते तुम्ही ज्यावेळेस मेहंदीची प्रॅक्टिस वगैरे कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच की मधलं फूल जे आपण काढतोय ते काढताना जर छोट्या साईजमध्ये काढण्यात आलं तर साईडची जी बॉर्डर आपण भरणार आहोत ती बॉर्डर भरल्यावर ती मधली डिझाईन आणखीनच छोटी वाटेल. अशा प्रकारे आपण सिंगल लोटसमध्ये डिझाईन काढून घेतली आहे. त्याला आपण पूर्ण बॉर्डर करून घ्यायची आहे. नेक्स्ट डिझाईन बघणार आहोत आपण. मेहंदी काढताना फ्लावरचा शेप किती ठेवायचा, मध्ये डिस्टन्स किती ठेवायचं, कशा प्रकारे मेहंदी फिल करून घ्यायची, याची प्रॅक्टिस तुम्ही करत असताना तुम्हाला त्याचा अंदाज येऊन जाईल. त्याच्यामुळे तुम्ही याची नक्की प्रॅक्टिस करा.
आता जे आपण फूल बघणार आहोत ते एकदम सिम्पलमध्ये आहे. मोस्टली ब्रायडल मेहंदी किंवा जनरल कोणतीही मेहंदी काढताना लोटसचा यूज सगळ्यात जास्त केला जातो, कारण ते फ्लॉवर एकदम सुंदर दिसतं हातावर काढल्यावर. पण तुम्ही हे जे मी दुसरी डिझाईनची दाखवते ती पण तुम्ही हातावर नक्की ट्राय करून बघा. ती मेहंदी पण हातावर काढल्यावर खूप सुंदर दिसते, ते फूल पण. अशा प्रकारे आपण फूल काढून घेतल्याच्यानंतर जी मध्ये स्पेस उरती आहे ती पण पूर्ण फिल करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही असे वेल काढू शकतात किंवा पानांनी पण पूर्ण ती स्पेस भरू शकतात. अशा प्रकारे पानं काढून घेतले, त्यामध्ये पण आपण छोटे छोटे पानं काढून घेऊयात, जेणेकरून मधली स्पेस पण पूर्ण फिल होऊन जाईल. आता याला पण आउटलाईन करून घ्यायची आहे. आउटलाईन करताना व्यवस्थित प्रॉपर आउटलाईन झाली पाहिजे, फुलावरती आउटलाईन नाही गेली पाहिजे. तुम्ही बऱ्याच वेळेस मेहंदी काढताना पण ऐकलं असेल की अशा प्रकारची डिझाईन हातावर काढल्यावर खूप सुंदर दिसते, किंवा कलर आल्यावर पण ही डिझाईन खूप छान दिसते हातावरती, कारण मधली जी फुलाची स्पेस असते ती पूर्ण मोकळी असते आणि साईडने आउटलाईन केल्यामुळं ती फूल एकदम छान असं हातावरती उठून दिसतं. कलर आल्यावर पण ही डिझाईन खूप छान दिसते हातावर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट पण आपण लोटसच बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी थोडं कर्व शेपमध्ये घेतलेलं आहे लोटस. थोडं वेगळ्या प्रकारचं आहे हे पण सिंगल लोटस आपण काढणार आहोत. एखाद्या नवरीचा किंवा ब्राईडचा हात जर साईजमध्ये छोटा असेल तर तुम्ही असं सिंगलमध्ये पण एखादं फ्लॉवर काढून ती स्पेस तुम्ही फिल करू शकता. अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायची आहे. मध्ये एक डॉट घ्यायचा आहे आणि पूर्ण आउटलाईननी ती स्पेस पूर्ण फिल करून घ्यायची आहे. मी ज्यावेळेस मेहंदी शिकत होते त्यावेळेस खूप कमी याच्यामध्ये डिझाईन होत्या, पण आता याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन आलेल्या आहेत. त्यावेळेस मी फर्स्टली प्रॅक्टिस करताना पण मधलं फूल माझ्याकडून थोडं छोट्या साईजमध्ये यायचं, त्यामुळे ती डिझाईन इतकी छान अशी उठून दिसत नव्हती. पण तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी तुमची मेहंदी सुंदर आणि आकर्षक दिसेल, याची नक्की खात्री आहे मला. नेक्स्ट डिझाईन आपण बघत आहोत. ही गुलाबाच्या फुलाची डिझाईन आहे. सिम्पलमध्ये इथं फूल काढून घ्यायचं आहे. त्याला पण खालच्या साईडने असं लाईन्स काढून घ्यायच्यात आणि सिम्पली पानांचा आकार काढायचा आहे. याला पण आउटलाईन करून घ्यायची आहे. नेक्स्ट डिझाईन आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला जी डिझाईन दाखवणार आहे ती लोटसपेक्षा किंवा जी सिंपल फ्लावर असतात त्यापेक्षा थोडी वेगळी आहे. ही डिझाईन पण हातावर काढल्यावर मेहंदी खूप सुंदर दिसते. आता याच्यामध्ये फुलाच्या मध्ये पण थोडी पानांच्या मध्ये पण थोडी स्पेस सुटलेली आहे, जे आपण फ्लावर काढलेलं आहे तिथे पण. तर या ठिकाणी आपण तिथे शेडिंग भरून घेणार आहोत. शेडिंग भरताना पण एकदम लाईटली शेडिंग भरायची आहे, जेणेकरून बाहेरची आपण आउटलाईन काढल्यावर ते असं कंजेस्टेड वाटणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे शेडिंग भरून घ्यायची आहे लाईटमध्ये. पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे परत. ब्रायडलच्या हातावर बॅक साईडची ज्यावेळेस तुम्ही मेहंदी काढता त्यावेळेस ती स्पेस लवकर भरून घेण्यासाठी किंवा ती स्पेस बॅक साईडने मेहंदी छान दिसण्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारच्या रिव्हर्स डिझाईनचा यूज करू शकता. मेहंदी कशी वाटते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड्सला जास्तीत जास्त मेहंदी शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हे एक डिफरंट प्रकारचं तुम्हाला फूल दाखवत आहे मी. आता हे फूल जे आपण काढलेलं आहे याच्यामध्ये पण तुम्ही मधली स्पेस बघू शकता की वरच्या पानांचा जो आकार आहे तो थोडा मोठा आहे, तर त्याच ठिकाणी पण तुम्ही शेडिंग नक्की भरायची आहे, आठवणीने विसरायची नाही आहे, जेणेकरून ते फूल खूप मोठं वाटणार नाही हातावरती. शेडिंग भरल्याने फुलाला एक वेगळाच असा आकार येतो. तर इथं मधली स्पेस फ्री आहे, तर त्या ठिकाणी पण आपण असा पानांचा आकार काढून घेतो आहे, जेणेकरून ती स्पेस पूर्ण भरल्यासारखी वाटेल. एकदम लाईटली शेडिंग भरून घ्यायची आहे.
लास्ट डिझाईन आपण बघणार आहोत. यामध्ये पण सिंपल एकदम आपण रेग्युलर यूज करणारं जे फूल असतं ते आपण या ठिकाणी काढणार आहोत. अशा प्रकारचे फ्लावर आपण या ठिकाणी काढत आहोत. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मेहंदीची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. अशा प्रकारे शेडिंग भरून घ्यायची आहे साईडने. आउटलाईन काढल्याच्या नंतर ती डिझाईन किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. एकदम सिंपल आपण रेग्युलर यूज मेहंदीमध्ये यूज करणारं फूल आपण या ठिकाणी काढलेलं आहे. आता यामध्ये आपण डॉट भरून घ्यायचे. अशा प्रकारचे आपण डिफरंट टाईप ऑफ रिवर्स डिझाईन आपण बघितलेले आहेत. व्हिडिओला पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.